वेलकम टू न्यू फॅशन मेकर JH। आज मला इथे इंग्लिश मधली एक म्हण म्हणावीशी वाटते आणि खरंच मला आज त्याची प्रचिती देखील आली आहे। असं म्हणतात की सक्सेस इज नॉट अ लक, इट्स अ गेम ऑफ पेशन्स अँड हार्डवर्क। तर ही गोष्ट खरी आहे फ्रेंड्स, मला आज याची प्रचिती आलेली आहे। कारण गेले 8 ते 9 महिने झाले मी माझं चॅनल चालू करून आणि इथे मी खरंच खूप प्रयत्न करते की माझ्याकडे जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून, आणि त्याला जो तुम्ही आज जो मला प्रतिसाद दिलाय ना, मी त्याबद्दल खूप खुश आहे। आपले जे व्ह्यूज आहेत ते देखील अगदी झपाट्याने वाढत आहेत आणि सबस्क्रायबर्स सुद्धा वाढत आहेत, तर त्यासाठी आपले खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि मी नेहमीच प्रयत्न करेन तुमचा हा विश्वास जपण्याचा आणि अधिकाधिक माहिती चांगली देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला। तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पॅरलर प्लाझो पॅन्ट। याला ही थोडीशी लूज आहे आणि हेवी साईजची आहे म्हणून मी याला पॅरलर प्लाझो पॅन्ट म्हटलेलं आहे। तसं तुम्ही हीच मापे टाकून अँकल पॅन्ट देखील बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता आपण आधी पेपरवर बघूयात, कारण पेपरवर आपल्याला खूप छान असं मला तुम्हाला समजवता येईल आणि फॅब्रिकवर तर आहेच आहे, पण आधी आपण पेपर कटिंग बघूयात। तर चला फ्रेंड्स, आपण स्टार्ट करूयात। इथे मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्डेड, अशाच पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला देखील। इथे वरती कमरेचा चौथा प्लस 2 इंच करायचा आहे। इथे ही ज्या कस्टमरची पॅन्ट आहे त्यांनी मला थोडीशी लूज करायला सांगितलेली आहे म्हणून मी इथे 3 इंच ऍड करते। तर मी इथे कमरेचा चौथा भाग आहे इथे 10 इंच, कारण की कमर आहे 40चा चौथा भाग आला 10 आणि 10 मध्ये मी 3 इंच मिळून घेत आहे। लेंथला तुमची पॅन्ट जितकी असेल तेवढी पूर्ण घ्यायची आहे। आसनसाठी तुम्हाला इकडे सीटचा तिसरा भाग प्लस 2 इंच करायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला 2 इंच वरती सोडून हे मार्क करायचं आहे। तर 44 इथे सीट होतं, 44चा तिसरा भाग होत होता आपला 15.5 इंच। 15.5 मध्ये 2 इंच ऍड केले आपण 17.5। तर वरती आपल्याला बेल्टसाठी 2 सोडून द्यायचे आहेत, 2 इंच सोडून द्यायचे आहेत म्हणून आपण 15.5 वरच मार्क केलेला आहे आणि तिथून पुढे आपण 2.5 वर मार्क करणार आहोत। त्यानंतर फ्रेंड्स, इथं कमरेचा जो आपला पॉइंट आलेला होता त्याचा मध्य करून घ्यायचा आहे। तर 13चा मध्य इथे झाला 7.5 आणि अशा पद्धतीने संपूर्णपणे मी एक रेघ आखून घेतलेली आहे। बॉटम जितका आहे तुमचा त्याला निम्मा करायचा आहे। आता इथे बॉटम 10 होता, तर 10चा निम्मा आपण इकडे 5 आणि या साईडला 5 अशा पद्धतीने निम्मा निम्मा टाकलेला आहे। पाव इंच इथे आपण शिलाई मार्जिन ऍड करत आहोत आणि ही क्रॉस लाईन आपण इथून जॉईन करून घ्यायची आहे या साईडला। त्यानंतर आपल्याला या साईडने देखील जितका आपला आसनचा पॉइंट आहे तितकाच आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे पण आपण 15.5 घेत आहोत। अशा पद्धतीने पॉइंट केल्यानंतर फ्रेंड्स, तो पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जॉईन करायचा आहे। त्यानंतर इथे असा गोलाकार असा शेप द्यायचा आहे आपल्याला आसनला। फ्रेंड्स, पुन्हा एकदा सांगते, जितकी उंची आहे तितकी घ्यायची आहे। त्यानंतर कमरेचा चौथा प्लस 2 इंच करायचे आहेत आपल्याला इथे वरती। आसनसाठी आपल्याला सीटचा तिसरा प्लस 2 इंच करायचे आहेत, तिथून पुढे 2.5 इंच घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने। त्यानंतर बॉटमसाठी आपण निम्मा भाग केलेला आहे। कमरेचा निम्मा पॉइंट काढून आपण अशा पद्धतीने सरळ लाईन घेतलेली आहे आणि बॉटमचा निम्मा केलेला आहे। आता फ्रेंड्स, आपण याला कट करून घेऊयात आणि प्लीज फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शिवणकाम हे खरंच इतकं सुंदर आहे ना की यामध्ये आपला वेळ कसा जातो ना हेच कळत नाही। मला तर सकाळची संध्याकाळ केव्हा होते आणि संध्याकाळची सकाळ केव्हा होते हे देखील कळत नाही। तर अशा पद्धतीने आपण याला कट करून घेतो आहोत। त्यानंतर फ्रेंड्स, आपण यावरूनच हा फ्रंट पार्ट आहे, यावरूनच आपण बॅक पार्ट काढणार आहोत। तर अशा पद्धतीने एक डबल फोल्डेड फॅब्रिक घ्यायचं आहे तुम्हाला आणखीन, आणि ही पॅन्ट फ्रेंड्स 2 मीटरमध्ये आरामशीर बसून जाते। अशा पद्धतीने 2.5 इंच वरती सोडून द्यायचं आहे तुम्हाला आणि जसा हा फ्रंटचा भाग आहे पूर्णपणे तुम्हाला अशाच पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे पहा फ्रेंड्स, अगदी जसं आहे तसं ड्रॉ करायचं आहे।
त्यानंतर फ्रेंड्स इथे पुढच्या साईडला तुम्हाला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे. इथे आसनच्या साईडला देखील 2.5 इंचावर मार्क करायचा आहे, एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि फ्रेंड्स तिथून वरच्या साईडला देखील 2.5 इंचावर मार्क करून तुम्हाला ही अशी क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची आहे. फ्रेंड्स हे सेम माप आपण फॅब्रिकवर टाकणार आहोत, तर यावर नक्की लक्ष द्या तुम्ही, व्यवस्थित स्किप करू नका. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता पुन्हा शेप देऊन घ्यायचा आहे आसनचा. खालच्या बॉटमच्या साईडनी तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे मार्किंग असं जॉईन करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स खूप सोपी आहे ही पॅन्ट, तुम्ही घरी जरूर ट्राय करू शकता आणि व्हिडिओ स्किप नाही केला तर अगदी तुमची पॅन्ट बरोबर होणार आहे. तर आता फ्रेंड्स आपण याला कट करून घेऊयात. आता आपण हे कट केलेलं आहे आणि सेम माप आपण फॅब्रिकवर टाकणार आहोत. हा वरचा जो क्रॉस लाईन आहे तो आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण तर चला फ्रेंड्स इथे आपण स्टार्ट करूयात फॅब्रिक वरती. कमरेच्या साईडला आपण 13 इंचावर मार्क केलेलं होतं. इथे 13 इंचावर मार्क करायचं आहे. त्यानंतर उंची घेतली आहे आपण इथे 40 इंच. आसनसाठी आपण इथे 15.25 वर मार्क करत आहोत. ते तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स की सीटचा तिसरा भाग करायचा आहे, सीट रुंदीचा तिसरा भाग करायचा आहे आणि त्यामध्ये 2 इंच ऍड करायचे आहेत. तर आपण इथे बेल्ट वेगळा अटॅच करणार आहोत 2 इंचाचा, म्हणून आपण 2 इंच वरती सोडून 15.25 वर मार्क केलेलं होतं. त्यानंतर हा कमरेचा जो साईड आहे त्याचा आपल्याला निम्मा करायचा आहे 7.5 इंच आणि हे संपूर्ण बॉटम पर्यंत आपल्याला 7.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स बॉटमसाठी आपल्याला 10 इंच बॉटम असेल तर निम्मा निम्मा घ्यायचा आहे, इकडे 5 आणि तिकडे 5 इंच. अशा पद्धतीने पाव इंच तुम्ही शिलाई मार्जिन देखील ऍड करू शकता. तर या साईडला पण आपण आसनचं मार्किंग करणार आहोत 15.25 वर आणि ही क्रॉस लाईन अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत आणि या साईडला देखील ही क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची आहे. आता फ्रेंड्स हा फ्रंटचा पार्ट जो आहे तो आपण कट करून घेऊयात. फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असल्यास. कमेंट नक्की करा. तर अशाच पद्धतीने आपण सेकंड पार्ट करणार आहोत. तर फ्रंट पार्ट आपण सेकंड जे फॅब्रिक आहे आपल्याकडे उरलेलं त्यावर आपण असं अंथरून घेणार आहोत. वरच्या साईडला 2.5 ते 3 इंच सोडून द्यायचे आहेत एक्स्ट्रा. अशा पद्धतीने तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे फ्रंटचा पार्ट फॅब्रिकवर. वरच्या साईडला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने आणि ही क्रॉस लाईन तुम्हाला जॉईन करायची आहे. त्या पुढे देखील आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. आसनचं मार्किंग जिथे आहे तिथे देखील तुम्हाला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आणि ते पॉइंट वरती असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. खालच्या साईडला बॉटमला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत आहोत आणि त्याला देखील अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे फ्रेंड्स आपण कट करून घेऊयात. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आपल्याला इथे.
आता जसे ह्याचे आसन आहेत, फ्रंटला फ्रंटचंच आसन जॉईन करायचं आहे आणि बॅकला बॅकचंच आसन जॉईन करायचं आहे, अशा पद्धतीने. आता हा फ्रंट पार्टच आहे, याचे आपल्याला आसन जॉईन करायचे आहेत इथे, आणि बॅकचं बॅकला जॉईन करायचं आहे. एक फ्रंट आणि एक बॅक असं नाही घ्यायचंय फ्रेंड्स आपल्याला. चला फ्रेंड्स, आता आपण मशीनवर पाहूयात कसं स्टिच करून घ्यायचं आहे ते. अशा पद्धतीने आपण फ्रंटच्या पार्टचं आसन वेगळं जॉईन करायचं आहे आणि बॅकचं वेगळं. तर आपले हे आसन आता जॉईन करून झालेले आहेत. हे पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आता फ्रेंड्स, आपण हा जो पार्ट आहे कमरेचा, तो मेजर करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे अशा पद्धतीने मेजर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 1.5 इंचाचा कॅनव्हास घेत आहे, त्यामुळे मी इथे 3 ते 3.5 इंच उंचीला घेत आहे आणि रुंदीला आपलं जेवढं आलेलं आहे मार्किंग तेवढं पूर्ण घ्यायचं आहे. इथे 21 इंच आलेलं होतं, त्या हिशोबाने आपण इथे घेत आहोत. सॉरी, 26 इंच. आता हा जो फ्रंटचा पार्ट आहे, याला पट्टी आपण अशी खालून लावणार आहोत, म्हणजे उलट्या साईडनी आपण वरच्या साईडला फोल्ड करून घेणार आहोत. हा आहे बॅकचा पार्ट, हा देखील आपण मेजर करून घेऊयात. इथे हा 32 आलेला आहे. जेवढं आलेलं आहे तेवढा रुंदीला घ्यायचा आहे आणि उंचीला आपण 3.5 इंचच घेत आहोत, कारण इथे मी कॅनव्हास जे यूज करते ते देखील 1.5 इंचाचंच आहे आणि इलास्टिक देखील 1.5 इंचाचंच आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी काढायची आहे. हे कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. आता आपण ही पट्टी स्टिच करून घेऊयात. हा फ्रंट पार्ट आहे, याला आपण उलट्या साईडनी पट्टी जोडून सुलट्या साईडवर पलटी करणार आहोत. तर हे कॅनव्हासची पट्टी आहे फ्रेंड्स, ही घेतलेली आहे. जेवढं आपलं कमरेचं मेजरमेंट आहे तेवढीच ही पट्टी देखील घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी एक स्टिच करून घेत आहे, म्हणजे ही पट्टी हलणार नाही. यावर आपल्याला हे फॅब्रिक डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अगदीच कडेने स्टिच करायचं आहे, म्हणजे जी आपली फिनिशिंग आहे ती खूप छान येईल. आता हा बॅक पार्ट आहे फ्रेंड्स, याला आपण उलट्या साईडनी पट्टी जॉईंट करत आहोत. अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. आता फ्रेंड्स, आपल्याला अशा पद्धतीने इथे स्टिच करायचं आहे, पण त्याआधी आपण फ्रंटचा जो पार्ट आहे तो मोजून घेणार आहोत आणि बरोबर तेवढ्याच इंचाचं आपण इथे ही पट्टी फोल्ड करणार आहोत. इथे 1.5 इंचाची पट्टी आहे, आपण ही देखील 1.5 इंचाची घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक टॉप स्टिच करून घ्यायचं आहे वरतून आणि अतिशय कडेनी टीप मारायची आहे फ्रेंड्स, म्हणजे आपली ह्याची फिनिशिंग खूप छान येईल. फ्रेंड्स, जसं कटिंग महत्वाचं आहे, स्टिचिंग महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने फिनिशिंग देखील खूप महत्वाची असते. तर हे इलास्टिक घेतलेलं आहे मी आणि आता हे इलास्टिक आपण इन्सर्ट करून घेऊयात यामध्ये. इलास्टिक आपल्याला त्यापेक्षा कमीच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इलास्टिक टाकून घेतलेलं आहे यामध्ये. आणि फ्रेंड्स, आता मी तुम्हाला खिसा देखील कसा जॉईन करायचा ते देखील सांगणार आहे, तर व्हिडिओ प्लीज स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा. हे इलास्टिक मला थोडंसं जास्त वाटत होतं, म्हणून मी इथे थोडंसं कट करणार आहे. अशा पद्धतीने
इलास्टिकला लॉक करून घ्यायचं आहे चांगलं. खूप छान गॅदर इथे दिसत आहेत. फ्रेंड्स, आता आपण खिसा बघूयात की कसा कट करायचा आहे. खिसा लावणं खूप सोपं आहे. सगळ्यांना असं वाटतं की खूप अवघड आहे खिसा लावणं, पण ही पद्धत ना तुम्हाला युट्यूबवर कोणीही सांगणार नाही, जेवढी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे इथे खिसा लावण्याची. तर अशा पद्धतीने 10x9चं मी फॅब्रिक काढून घेतलेलं आहे. त्याला एक गोलाकार दिलेला आहे थोडासा. वरच्या कमरेच्या साईडने मी 5 इंचावर मार्क करून हे खिशाचं जे फॅब्रिक आहे ते ठेवलेलं आहे आणि स्टिच करून घेते. सुलट्या बाजूनी स्टिच करायचंय फ्रेंड्स आणि त्यावरती एक दाबटीप द्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण बॅक पार्ट घ्यायचा आहे, मार्क करून घ्यायचा आहे त्याच्यावर सेम आणि सुलट्या साईडवरच खिसा ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण सुलट्या साईडवर ठेवणार आहोत हे खिशाचं फॅब्रिक आणि याला स्टिच करून घेणार आहोत. त्यानंतर दाबटीप द्यायची आहे. दाबटीप दिल्यानंतर फ्रेंड्स आपण हे दोन्ही पार्ट फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. लॉक करायचं आहे फ्रेंड्स इथे वरच्या साईडला आणि खिशाचा साईड देखील असं व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. तिथे ज्या आकारामध्ये आहे त्याच आकारामध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे खालपर्यंत. अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. आता खालच्या साईडला फ्रंट आपल्याला अशी डबल फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी. हे फोल्ड झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला या बॉटम पासून त्या बॉटम पर्यंत संपूर्णपणे एक टिप मारायची आहे पूर्ण. इथे बॉटम तुम्ही कमी पण ठेवू शकता, म्हणजे तुमची जी अँकल पॅन्ट आहे ती फिटिंग मध्ये येईल. पण ही ज्या कस्टमरची पॅन्ट आहे त्यांनी आपल्याला थोडंसं लूज ठेवायला सांगितलेलं आहे. आणि हे बघा फ्रेंड्स, खिसा देखील खूप छान झालेला आहे आणि ही जी आपली अँकल पॅन्ट आहे खूप छान